नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं फौजी महाराष्ट्र मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही 12वी पास झालात त्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंदन। टक्केवारी कितीही असेल ते मॅटर करत नाही, कारण की आजपर्यंत तुम्ही बघितलं असाल की पर्सेंटेज फक्त आणि फक्त नंबर्स असतात। बाकी पुढे आयुष्यामध्ये तुम्ही काय कराल आणि काही नाही कराल याच्याबद्दल कोणीही आज सांगू शकणार नाही, कारण की जे विद्यार्थी फेल झालेत, जे विद्यार्थी कमी पर्सेंटेज मिळवले त्यांनीच आजपर्यंत इतिहास रचलेला आहे, हे तेवढेच खरं आहे। मित्रांनो, मी सुद्धा 12वी नापास झालो होतो आणि 12वी नापास झाल्यानंतर खूप काही गोष्टी केल्या, खूप काही स्ट्रगल केलं आणि त्याच्यानंतर इथपर्यंत पोहोचलोय। असो, तो वेगळा विषय आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपल्याला काय पाहायचं आहे मित्रांनो, की 12वी पास झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्याला एक सुरुवात होणार आहे। पुढे जाण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची गरज आहे, कारण की आता काय होणार मित्रांनो, तुमच्या जे काही आपलं दैनंदिन आयुष्य आहे किंवा जे डेली रूटीन आहे त्याच्यामध्ये शब्दांपेक्षा किंवा अदर कोणत्या गोष्टींपेक्षा पेपरला जास्त महत्त्व होणार आहे। आणि ते पेपर म्हणजेच काय, म्हणजेच तुमचे डॉक्युमेंट्स। म्हणजेच आपल्याला मित्रांनो या व्हिडिओतून काय पाहायचं आहे की पुढे गेल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या बेसिक डॉक्युमेंट्सची गरज लागणार आहे, खूप गरजेचे असतात करिअर होण्यासाठी किंवा करिअर जेव्हा आपण सुरू करतो। बेसिक तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो, पोलीस भरतीमध्ये किंवा आर्मी भरतीमध्ये किंवा कोणतीही अदर गव्हर्नमेंटची भरती असू द्या, एक कागदपत्र जरी मिसिंग असेल किंवा एका कागदपत्रावरती स्पेलिंग जरी मिस्टेक असेल तर मित्रांनो आयुष्यभराचं करिअर तिथे संपतं, हे तुम्ही लक्षात घ्या। त्याच्यामुळे आत्तापासूनच तुम्हाला परफेक्ट सगळे तुमचे डॉक्युमेंट्स काढून ठेवायचे आहेत आणि प्रत्येक डॉक्युमेंट्स कशा प्रकारे ठेवायचे आहेत, काय करायचे आहेत याच्याबद्दलच सविस्तर व्हिडिओ आहे। मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSC GD आणि मित्रांनो करिअर प्लॅनिंग किंवा अदर कोणत्याही गोष्टीबद्दल अधिक नॉलेज हवं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करू शकता। म्हणजे इथून पुढे कुठेतरी व्हॅल्युएबल कंटेंट किंवा कुठेतरी तुमच्या आयुष्यात 1% का होईना, जसं तुम्ही मला आत्ताची 10 मिनिटं देणार आहे, त्या 10 मिनिटाच्या बदल्यात मी तुम्हाला 1% का होईना काहीतरी किंमती गोष्ट देऊन जाईल। तर मित्रांनो, सुरू करत आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर मित्रांनो, बेसिकपासून सुरुवात करूया आणि लास्टला मी तुम्हाला थोडे ॲडव्हान्स डॉक्युमेंट सांगेन, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बेसिक म्हणजे काय, आता इथून पुढे तुम्हाला प्रत्येक वर्षी काही फोटोज तुमच्यासोबत कॅरी करायचे आहेत, कारण इथून पुढे मित्रांनो काय होणार, तुम्ही जसं 12वी पासआउट झालात, 18 वर्ष बेसिकली एक 50% का मुलांना का होईना 18 वर्ष पूर्ण झालेले असतात। भरपूर ठिकाणी जॉब वेकेन्सीज निघतात, भरपूर ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट निघतात, त्यावेळी तुम्हाला फोटोजची गरज पडते मित्रांनो, म्हणजे पासपोर्ट साईज फोटोजची। ऐनवेळी पळापळी नको म्हणून मित्रांनो काय करायचं आहे, आपले काही फोटोज ज्यामध्ये गॉगल नसावा, ज्यामध्ये हेअरस्टाईल परफेक्ट असावी, कमी केस असेल तर सगळ्यात बेस्ट, ज्यामध्ये बियर्ड म्हणजे दाढी नसावी, त्याच्यानंतर परफेक्ट एक शर्ट किंवा टी शर्ट प्लेन असा असावा आणि मागचा बॅकग्राऊंड मित्रांनो प्लेन असावा, मोस्टली ब्ल्यू किंवा व्हाईट। अशा प्रकारचे फोटोज तुम्हाला काढून ठेवायचे आहेत मित्रांनो। खूप बेसिक गोष्ट मी सांगतोय आणि ह्या गोष्टीच पाहिल्या जातात पुढे गव्हर्नमेंटच्या भरतीमध्ये। त्याच्यामुळे हे तुम्ही आत्तापासून तुमच्या नियमांमध्ये ठेवलं तर तुम्हाला पुढे जाऊन याचा नक्कीच फायदा होऊ शकतो। फोटोज झाले मित्रांनो, त्याच्यानंतर आपलं आधार कार्डवरती येऊयात। आजकाल सगळीकडेच आधार कार्ड चालू असतं। तर आधार कार्डमध्ये मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड याआधी काढलं असेल तर बेस्टच आहे, नसेल काढलं तर ते काढून घ्यायचं आहे। परंतु जरी काढलं असेल आणि नसेल काढलं, त्यामध्ये काढताना किंवा ज्यांनी काढलं असेल त्यांनी आत्ताच आपल्या आधार कार्डची स्पेलिंग जी आहे ती आत्ताच आपल्या 10वी आणि 12वीच्या मार्कशीटनुसार परफेक्ट करून घ्यायचे। आता आपण 10वी किंवा 12वीचं मार्कशीटच्या जे नाव आहे ते आपण चेंज करू शकत नाही आहे, पण आधार कार्डवरचं चेंज करू शकतो। त्याच्यामुळे जे तुमचं नाव असतं, मोस्टली आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होतं मित्रांनो, आपलं आडनाव आधी असतं, नंतर आपलं नाव असतं, त्याच्यानंतर आपल्या वडिलांचं नाव असतं। म्हणजेच काय, माझं नाव जसं तुषार वाघ आहे, म्हणजेच वाघ तुषार अनिल असं माझं नाव आहे, ते प्रत्येक डॉक्युमेंटवरती असतं। तर तेच तुम्हाला आतून पुढे आत्तापासूनच ते करायचं आहे। म्हणजेच काय, आधार कार्डवरती तुमचं आडनाव पहिलं, त्याच्यानंतर तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, त्याच्यानंतर तिथली स्पेलिंगसुद्धा परफेक्ट जी सेम आहे त्याच्याबरोबर तीच लिहायची। इथून पुढे जेव्हा तुम्ही कुठेही ॲडमिशनसुद्धा घेचाल तेव्हाही तीच स्पेलिंग म्हणजे 10वी आणि 12वीच्या मार्कशीटवर जी आहे तीच तुम्हाला तिथे मेन्शन करायची। खूप बेसिक गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या बेसिक गोष्टी पुढे जाऊन खूप मोठ्या घडतात। तर हे झालं। याच्यानंतर आपली जन्मतारीख जी आहे ते पण सुद्धा आधार कार्ड, पॅन कार्ड बनवताना पूर्णपणे लक्ष देऊन बनवायचे, म्हणजे जी आपल्या 10वीच्या सर्टिफिकेटवर आहे तीच तुम्हाला इथे नमूद करायची आहे। ते झालं मित्रांनो। त्यानंतर तुमचा पत्ता, परमनंट पत्ता जो आहे किंवा कम्युनिकेशनचा जो पत्ता आहे तोच आधार कार्डवरती आपल्याला मेन्शन करायचा, बाकी टेम्पररी कोणताही असेल चालून जातो। आधार कार्ड झाले मित्रांनो। ह्या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या
हे झाल्यानंतर तुमचा आधार कार्डच्या काही झेरॉक्स काढायच्यात आणि त्या झेरॉक्स मित्रांनो अटेस्टेड करून काही बंच आपल्या घरी ठेवायचे आहेत, आईकडे मोस्टली, काही बंच आपल्या जो जवळचा विद्यार्थी किंवा जवळचा मित्र असेल त्याच्याकडे ठेवायचे आहेत आणि काही आपल्याकडे ठेवायचे आहेत आणि परफेक्ट सांभाळून ठेवायचे आहेत. दुसरी गोष्ट पॅन कार्ड. पॅन कार्डमध्ये सुद्धा मी जसं सांगितलं मित्रांनो, तुमचं आडनाव पहिलं असावं, तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, जन्मतारीख जी आहे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाची बघितली ती म्हणजे सिग्नेचर. तर इथून पुढे मित्रांनो परफेक्ट आणि एकच सिग्नेचर ठेवा, म्हणजे तुमची सही जी सगळीकडे तुम्हाला परफेक्ट यूज करता येईल अशीच तुमची सही ठेवा. सहीवरून व्यक्तीचं जे काय आहे ते व्यक्तिमत्व ओळखलं जातं, त्यामुळे तुमची सही जी आहे ती परफेक्ट आणि छान असावी हे डोक्यात ठेवा मित्रांनो. पॅन कार्ड झालं, ही बेसिक 2 गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर तुमचा डोमासाईल सर्टिफिकेट. आता मित्रांनो हे डोमासाईल कसं काढायचं याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत. बेसिक सांगतो तुम्हाला. डोमासाईल काढण्यासाठी तुम्ही जर गावात राहत असाल तर तुम्हाला सरपंचाचा रहिवासी दाखला लागतो. तो रहिवासी दाखला घेऊन जाऊन तुम्हाला सेतूमध्ये जावं लागतं. सेतूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे विचारायचं मला डोमासाईल काढायचं आहे, सगळी प्रोसेस सांगून देतील. तरीसुद्धा आपला पोलीस भरतीचे डॉक्युमेंट कसे काढायचे हा व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो जाऊन पहा. तिथे सगळ्या गोष्टी तुम्हाला परफेक्टली मिळून जातील. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा काही PDFs आहेत, ते तुम्ही पहा, ते तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. डोमासाईल सगळ्यात महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे मित्रांनो. इथून पुढे प्रत्येक जॉबसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला डोमासाईल म्हणजेच महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला आपण थोडक्यात म्हणू शकतो, तो आहे. डोमासाईल झालं. नॅशनॅलिटी म्हणजे आपण भारतीय आहोत याचा एक पुरावा म्हणून नॅशनॅलिटी तुमचं असणं इथं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट्स काढताना मी पुन्हा एकदा सांगेन, तुमचं नाव हे जे आहे ते नाव परफेक्ट चेक करायचं विथ स्पेलिंग. हे झालं. नॅशनॅलिटी झाल्यानंतर समजा तुम्ही जर मित्रांनो कास्टमध्ये असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर कास्टचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, याच्याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ येईल मित्रांनो, तोही तुम्ही पाहू शकता. आणि कास्ट व्हॅलिडिटी कशी काढायची हे तुम्हाला त्यामध्ये सांगून देईल. कास्ट व्हॅलिडिटी झालं, त्याच्यात तुमचं नॅशनॅलिटी झालं. त्याच्यानंतर अजून एक म्हणजे एक सर्टिफिकेट येतं मित्रांनो, ते म्हणजे जर तुम्ही कास्टमध्ये असाल तुमचं नॉन क्रिमिनल एक सर्टिफिकेट येतं, ते सुद्धा तुम्हाला इथे काढायचं आहे. हे झालं. त्यानंतर मुलींसाठी महिला आरक्षण दाखला असतो मित्रांनो, तो तुम्हाला आत्ताच काढून ठेवायचा आहे. पुढे गेल्यानंतर काही स्कॉलरशिप असतात, काही ॲडमिशन्स असतात, ते तुम्हाला मुलींना ते कामाला येतं. महिला आरक्षण काढल्यानंतर तुम्हाला महिलांनासुद्धा जर ओपन कास्टमध्ये जरी असतील तर तुम्हाला तिथे नॉन क्रिमिनल काढणं गरजेचं आहे. हे झालं. हे 5-6 डॉक्युमेंट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून एक सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करायची, ते म्हणजे तुमचं बँक अकाउंट ओपन करायचं आहे. आणि बँक अकाउंट ओपन करताना तुम्हाला नॅशनलाइज ज्या बँक आहेत, ज्या राष्ट्रीयकृत बँक आहेत, जसं SBI झालं, HDFC झालं, ॲक्सिस झालं, त्याच्यानंतर ICICI, ह्या ज्या नॅशनलाइज बँक आहेत जिथे मिनिमम अमाऊंट तुम्ही ठेवून बँक अकाउंट ओपन करू शकता, SBI पण बेस्टच आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी बँक अकाउंट तुमचे काढू शकता आणि पासबुक तुमचं कॅरी करू शकता. तिथे सुद्धा नाव तुम्हाला चेक करूनच टाकायचं. मी 10 वेळा का सांगतो मित्रांनो, मला अनुभव आलेले आहेत. असे भरपूर विद्यार्थी ज्यांच्या नावाच्या स्पेलिंग मिस्टेकमध्येच प्रॉब्लेम होऊन सुद्धा त्यांचं करिअर स्टॉप झालेलं आहे. तर हे झालं बेसिकली मित्रांनो, जे काही डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले ते डॉक्युमेंट तुम्हाला आत्ताच काढून घ्यायचे आहेत आणि ॲडमिशनसाठी तयार राहायचं आहे. आता इन केस मित्रांनो तुम्हाला पुढे जाऊन मेडिकलला ॲडमिशन घ्यायचे समजा, त्यासाठी वेगळा व्हिडिओ येईल. जर तुम्हाला ज्याही फील्डमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तुमची ती फील्ड कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मॅक्झिमम ज्यांची फील्ड येईल मित्रांनो त्या फील्डबद्दल एक स्पेशल व्हिडिओ येईल. त्यासाठी काय करायचं काय नाही करायचं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून दिलं जाईल. आता मित्रांनो जे ट्रेंडिंगला चालू आहे, म्हणजे जे ट्रेंडिंगला काय की इंजिनिअरिंग, बऱ्यापैकी मित्रांनो आपले जे 12वी नंतरचे जे काही विद्यार्थी ते आपल्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला जातात. तर इंजिनिअरिंगला जाण्यासाठी मित्रांनो काही डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत. ते डॉक्युमेंट्स कोणते आहेत आणि गव्हर्नमेंटनीच सांगितले की हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर ते काय आहेत, कशा आहेत, हे तुम्हाला थोडक्यात व्हिडिओमध्ये मी सांगतो मित्रांनो. मित्रांनो अशा प्रकारे हे तुम्ही बघू शकता परिपत्रक म्हणू शकतो आपण याला. 26 एप्रिल 2024 हे परिपत्रक आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारे आवश्यक प्रमाणपत्रे, म्हणजे आपण म्हणू शकतो की हे गव्हर्नमेंटकडूनच आलेलं हे परिपत्रक आहे. तर याच्यामध्ये थोडक्यात बघूया आपण काय सांगितलं की तंत्र शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंगसाठी मित्रांनो ज्या काय पोस्ट आहेत तुम्ही ते बघू शकता की प्रथम वर्षाच्या पोस्ट HSC आहे, औषध निर्माणशास्त्र आहे, HMTC आहे, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी आहे, पदविका अभ्यासक्रम जसा आहे, प्रथम वर्षामध्ये थेट द्वितीय अभियांत्रिकी तंत्रशास्त्रज्ञ, अशा भरपूर इथे पोस्ट दिलेले आहेत. ही PDF तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही इथे बघू शकता. आत्ता जर सगळं वाचत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार ते म्हणजे जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला जात जमात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी यांनी विहित प्रमाणपत्र निर्मित केलेले.
आता हे कसं काढायचं मित्रांनो याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ येईलच, आणि याच्या आधीसुद्धा व्हिडिओ आले होते. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर मी दरवेळी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला काढावं लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इथे टिप काय दिली तर 10वी आणि 12वी नंतरच्या पदविका प्रवेशासाठी जात जमात वैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही मित्रांनो. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की जर तुम्ही 10वी आणि 12वी नंतर पदविका प्रवेशासाठी घेत असाल तर तिथे कोणतेही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इथं आवश्यक नाही आहे. मात्र प्रथम वर्ष पदविका किंवा द्वितीय वर्षातील पदविका अभ्यासक्रमाच्या राखीव जागेवर प्रवेश मिळालेल्या मागासवर्गीय उमेदवारांना प्रवेश मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत जात जमात प्रमाणपत्र पडताळणीसाठी संबंधित जात जमात पडताळणी समितीकडे योग्य भरलेला अर्ज सादर करावा लागेल. म्हणजे मित्रांनो तुम्हाला 1 महिन्याच्या आत जर तुम्ही रिझर्वेशनमधून जर एखादी जागा मिळवत आहे तर तुम्हाला हे द्यावं लागणार आहे. तर पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या मागासवर्गीयांसाठी राखीव जागेवर प्रवेशासाठी मागासवर्गीय उमेदवाराने जात जमात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. हा पॉईंट तुम्हाला लक्षात आलाच असेल. तिसरा पॉईंट आहे मित्रांनो, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आणि राज्याबाहेरील मागासवर्गीय उमेदवारांचा अधिवास महाराष्ट्र राज्यात असला तरी महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षणाचे धोरण त्यांना लागू नाही. म्हणजे काय मित्रांनो, एक तर तुम्हाला नॉन क्रिमिनल काढायचं आहे 31 मार्च 2025च्या आधी, म्हणजे व्हॅलिड असल्यापर्यंत 1 वर्ष आपण धरून चालू. आणि दुसरी गोष्ट काय मित्रांनो, काही अशी विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्रामध्ये भरपूर वर्ष राहिलेले आहेत परंतु त्यांचा जो व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आरक्षणाचे जे काही धोरण आहे मित्रांनो ते आरक्षण त्यांना लागू राहणार नाही आहे, कारण की ते महाराष्ट्राचे रहिवासी नसल्याकारणाने. नेक्स्ट आहे राष्ट्रीय प्रमाण म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. हे सगळे सर्टिफिकेट कसे काढायचे त्याच्याबद्दल आपला पोलीस भरतीचा व्हिडिओ ऑलरेडी आहे मित्रांनो. नसेल तरी तुम्हाला मी पूर्णपणे एक PDF पाठवेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, आपल्या वेबसाईटवरती, ती तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर याच्यामध्ये नॅशनॅलिटी काढायचं आहे, त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट काढायचं आहे, त्याच्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं इन्कम सर्टिफिकेट जे काय असेल तर सक्षम प्राधिकरणाने दिलेलं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी म्हणजे EWS प्रमाणपत्र तुम्हाला इथे काढायचं आहे मित्रांनो. आणि जे 2024-25 या वर्षाखाती वैध असलेले प्रमाणपत्र तुम्हाला इथे काढायचं आहे. जर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला त्याबद्दलचं जे काही सर्टिफिकेट मिळतं ते तुमच्याकडे असणं इथं गरजेचं आहे. जर तुम्ही डिफेन्स संवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी माहिती पुस्तक दिलेले सक्षम प्राधिकरणाने निर्मित केलेले प्रमाणपत्र हवे. म्हणजे तुमचे जर वडील किंवा भाऊ जर तुमचं डिफेन्समध्ये असेल, तुम्हाला त्या कोट्यातून जर ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला ते सर्टिफिकेट असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर आधार क्रमांक व संलग्नित बँक खाते म्हणजे तुमचं जे काय आधार क्रमांक आहे तो बँकमध्ये जॉईंट असावा, म्हणजे KYC केलेली असावी असं एखादं बँकचं तुम्हाला खातं तुमच्याकडे असणं इथं गरजेचं आहे. ते कशासाठी तर शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिवृत्ती इत्यादी योजनांची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात जमवण्यासाठी हे आवश्यक आहे. 10वं जे आहे मित्रांनो ते म्हणजे वर्किंग प्रोफेशनलकरिता अनुभव प्रमाणपत्र व ना हरकत प्रमाणपत्र. म्हणजे जर तुम्ही समजा 12वी नंतर जॉब वगैरे करणार असाल तर तुम्हाला इथे तुमचं जे काही वर्किंग प्रोफेशनल जे आहे तिथे तुमचं जे काही नोंदणी वगैरे आहे ते तुमच्या तिथे एक सर्व्हिस सर्टिफिकेट म्हणू शकतो आपण मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे NOC जी तुमची जी काय ऑर्गनायझेशन असेल, म्हणजे समजा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, राज्य गव्हर्नमेंट असेल किंवा खाजगी असेल, कोणतीही तुम्ही जिथेही जॉब करत असाल तिथे तुम्हाला पूर्णपणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे द्याव्या लागणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे ही पूर्णपणे ही 2 पानांची PDF आहे. ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता, अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स होते. जर आवडले असतील तर व्हिडिओ मित्रांनो हा नक्की लाईक करा. आणि ही जी PDF आहे त्यासोबत अजून जी काय PDF आहे डॉक्युमेंट्सबद्दलची ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल मित्रांनो. सिंपल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामचा ID आहे, जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि मित्रांनो अशाच प्रकारचे व्हॅल्युएबल आणि अशाच प्रकारची पूर्णपणे माहिती असणारे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.